नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे मराठी रेसिपीमध्ये। आज मी मेथीचे पराठे बनवणार आहे। मी मेथी निवडून घेतलेले आहे, एकदम स्वच्छ। आपण 2-3 पाण्याने तिला धुवून काढूयात। त्याचं साहित्य पाहूयात काय काय आहे ते। मी अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे, 1 चम्मच मी तीळ घेतलेले पांढरे, आणि जिऱ्याचे मी मिक्स बारीक करून जिरे घेतलेले आहे। 2 चम्मच मी तेलाचं मोहन घेतलेलं आहे। हे चवी कलर येण्यापुरती हळद घेतलेली आहे। हे लाल तिखट आहे। पाहूयात आता आपण कसे मेथीचे पराठे बनवायचे। आता आपण मेथी कट करून घेणार आहे। हे सुरीने व्यवस्थित कट करायचे। सुरीने मी जास्त बारीक करायची नाही आपल्याला मेथी। त्याच्यामध्ये मेथीच्या काड्या पण आल्या पाहिजे। ते म्हणजे नुसता पाला नाही निवडून काढायचा मेथीच्या, थोड्याशा मेथीच्या काड्या पण घेतल्या गेल्या पाहिजे। ते आपल्याला खायला चांगले असतात। मेथी मी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे। हे भांड घेतले मी। याच्यामध्ये आता आपण मेथी धुवून घेऊया। एकदम स्वच्छ धुवायची आहे। त्याचा पाण्याचा कलर चेंज होऊस्तर आपण 2-3 पाण्याने पूर्ण एकत्र करून घेऊयात आणि व्यवस्थित मेथी धुवून घेऊया। मेथी मी स्वच्छ धुवून घेतलेली 1-2 पाण्याने। आता आपण पाहूयात मेथीचे पराठे कसे। एक ताट घेतलेलं आहे मी। या ताटामध्ये मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। हे 250 ग्रॅम पीठ आहे, ते ओतूया याच्यामध्ये। त्यानंतर आपण आता ओवा घालणार आहे त्याच्यामध्ये। ओवा घातल्याच्या नंतर मी तीळ घालणार आहे। तीळ घातल्याच्या नंतर जिरे दळून घेतलेले आहे ते घालणार आहे। जिऱ्याच्या नंतर हळद घालूया। 1 चम्मच मी हळद घालणार आहे। अर्धा चम्मच मी लाल मिरची पावडर घातलेली आहे। तेलाचं मोहन घालूयात आपण। तेलाचं मोहन घातल्याच्या नंतर आपण धुतलेली ती घालूयात। ती घातल्याच्या नंतर पूर्ण आपण एकत्र करून घ्यायचं आहे। ते मसाला पूर्ण व्यवस्थित एकत्र करूया। पीठ गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण, त्याच्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। आता आपण थोडंसं पाणी, पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे। चवीपुरतं मीठ घालणार आहे मी। थोडं थोडं करून आपल्याला पीठ घट्ट मळायचं आहे, सैल नाही झालं पाहिजे। छान पराठे होतील पहा, एकदम खुसखुशीत। पोरं कसा मेथीची भाजी काहींना आवडत नाही, त्याच्यामुळे तुम्ही शाळेला डब्याला सुद्धा मेथीचे पराठे करून देऊ शकता। एकदम सिंपल आहे, काहीच अवघड नाही। पराठे हे नक्की करून द्या। पराठ्याचं पीठ एकदम छान मळून घेतलेलं आहे पहा, एकदम व्यवस्थित झालेलं आहे पूर्ण मिक्स। आता आपण 10 किंवा 15 मिनिटं पीठ भिजून 15 मिनिटं मी मेथीच्या पराठ्याचं पीठ भिजवायला ठेवलं होतं पहा, एकदम छान भिजले गेलेलं आहे। आता आपण त्याचे पराठे बनवूया। एक गोळा मी तोडून घेणार आहे, पूर्ण व्यवस्थित गोल करून घेऊया। हे पूर्ण मी व्यवस्थित गोल केलेला आहे। पीठ घेतलेले एका वाटीमध्ये आपण याच्यामध्ये आता लाटून घेऊया। थोडंसं पीठ लावायचं आहे, जास्त नाही। तेल लावूयात पोळीसारखे सेम, पूर्ण पोळी ठेवूयात।
पिठामध्ये बुडून घेऊया. हळू लाटायचं आहे, जसं लागेल तसं आपण पीठ लावूयात. दोन्ही बाजू आपण पलटून लाटूया. एकदम छान खुसखुशीत पराठे तयार होणार आहेत. जास्त पातळ नाही लाटायचा, मीडियम साईज लाटायची त्याची. एकदम छान पराठा तयार झालेला आहे. पराठा होईस्तोवर मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. पाहूयात आपण तवा तापलाय का. तवा तापलेला आहे. तेल टाकलेलं आहे मी थोडंसं, पूर्ण असं चटणीने आपण पूर्ण तेल पसरून घेऊया तव्यावर व्यवस्थित. हा पराठा बनवलेला आहे, हा त्याच्यावरतून आपण टाकून देऊया. जास्त फुल गॅस करायचा नाहीये, मंद गॅसवरच आपण पराठा होऊन देणार आहोत. बाजू पलटून पाहूयात आपण. हे पहा, कलर चेंज झालेला आहे. तेल सोडूयात आपण त्याच्या साईडनी, पूर्ण साईडनी तेल सोडलेलं आहे. वरतून बी मी थोडंसं तेल टाकणार आहे. पाहूयात खालची बाजू झाली का. खालची पण बाजू थोडंसं तेल घालूयात त्या बाजूला पण. एकदम छान मंद गॅसवरच पराठा झाला पाहिजे आपला. एकदम सिंपल आहे, तुम्ही नक्की करून पहा. एकदम कलर पण खूपच सुंदर आलेला आहे. आपण हा पराठा कडक भाजून दुसरी बाजू मी पलटून घेतलेली आहे. हे पहा, एकदम छान झालेला आहे. पूर्ण पराठे मी एका डिशमध्ये बनवून घेतलेले आहेत. पहा, एकदम छान झालेले आहे आपले पराठे. एकदम कुरकुरीत पराठे झालेले, ते लगेच तुटले जातात. एकदम सिंपल आहे, काहीच अवघड नाही. तुम्ही मुलांच्या डब्यासाठी तर नक्की बनवून पहा. आमची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.